नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा विज्ञानाचा जो घटक आहे, राज्यसेवा पूर्वपरीक्षामध्ये जे प्रश्न विचारले होते 2015 साठी आणि 2016 साठी हे दोन पेपर आपण सोडवलेले आहेत. आता त्यानंतर आपण हा तिसरा पेपर सोडवतोय, ज्याच्यामध्ये आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा विज्ञान आणि तंत्रज्ञान घटकावर विचारलेले प्रश्न सोडवणार आहोत. मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी मी एक गोष्ट इथं क्लिअर करतो की 2017ला जो विज्ञान घटक आलेला होता तो फार टफ अशा पद्धतीचा होता आणि भरपूरशा मुलांना हा फार अवघड गेलेला होता. तर जाऊया आपण पहिला प्रश्न आपण सोडवूया. इथं पहिला प्रश्न असा आहे, 51 नंबरचा प्रश्न आहे हा ए सिरीजमधला. या ठिकाणी त्यांनी विचारले, पृथ्वीवरील एका विशिष्ट ठिकाणी चुंबकीय शिखराचा आडवा घटक, चुंबकीय शिखर म्हणजे मॅग्नेटिक मेरिडियन असं त्यांना म्हणायचं आहे, मॅग्नेटिक मेरिडियनचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असं म्हणायचं आहे, त्याला आडवा घटक म्हटलं आहे ते मराठीमध्ये. तर आडवा घटक 0.26 एकक असून उतार कोन, ज्याला अँगल ऑफ डीप असं म्हणतात इंग्लिशमध्ये, तो आहे 60 डिग्री. तर या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र किती असेल असा हा प्रश्न होता. याचा एक साधा फॉर्म्युला आहे मित्रांनो, जो अँगल ऑफ डीप आहे कॉस थिटा. आता इथं एवढी हँडरायटिंग परफेक्ट होणार नाही, पण ठीक आहे, तरी आपण प्रयत्न करूया. तर कॉस थिटा इज इक्वल टू BH बाय BV, BH बाय BV असं होतं आहे. BVला मी व्हर्टिकल म्हणतो आणि BHला हॉरिझॉन्टल असं म्हणतो. ठीक आहे, तर BV व्हर्टिकल म्हटलंय, पण ॲक्च्युली तो आहे पृथ्वीचा मॅग्नेटिक फील्ड जी आहे पृथ्वीची त्या ठिकाणी, त्याला मी BV असं म्हणतोय. तर जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे ते आपल्याला त्यांनी दिलेला आहे आणि आपल्याला कॉस थिटा म्हणजे कॉस 60 काढायचा आहे. कॉस 60 1/2 म्हणजे 1/2 अर्धा इतका याचं येतं. आणि जेव्हा आपण कॉस BV या बाजूला आणतो बरोबर चिन्हाच्या, तेव्हा तो 0.26ला 2 गुणल्यानंतर हा 0.52 इतकं उत्तर येतं आणि ए हे पहिलं उत्तर त्याचं उत्तर आहे. एक हे त्याचं पहिलं उत्तर हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. दुसरा प्रश्न आश्चर्यकारकरित्या परत एक सम म्हणजे ज्याला आपण गणित होतं ते गणित सोडवण्यासाठी दिलेला आहे. आता यांनी प्रश्न काय विचारलेला आहे की उद्वकाची ओझे वाहून नेण्याची कमाल मर्यादा 1800 किलोग्रॅम, म्हणजे उद्वक त्याचं स्वतःचं वजन आणि प्रवासी त्यात उभारले. उद्वक म्हणजे लिफ्ट. ठीक आहे, इंग्लिश भाषेमध्ये सांगायचं झालं तर लिफ्ट, हे मराठी भाषेमध्ये भरपूर जणांना उद्वक म्हणजे काय माहीत नसेल, पण 1800 किलोग्रॅम इतकी त्याची मर्यादा आहे. आता हे लिफ्ट जी आहे ऊर्ध्व दिशेने म्हणजे वरच्या दिशेने 2 मीटर पर सेकंद या एक समान गतीनं वर जात आहे. ठीक आहे, आता या गतीला विरोध करणारं घर्षण जे आहे ते आहे 4000 न्यूटन. आता ही लिफ्ट ज्या मोटार यंत्राकडून वर उचलली जात आहे तिला किती ताकद पुरवायला लागेल. आता इथं त्यांनी हळूच कंसात एक क्ल्यू दिलेला आहे, G इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं दिलेलं आहे. आता याचं एक सूत्र आहे मित्रांनो, नोट डाऊन करा तुम्ही. आता फोर्स काढायचा आहे लिफ्टचा, आपल्याला लिफ्टचा फोर्स पण काढायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे पॉवरमध्ये. आता फोर्स पहिला कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला. फोर्स इज इक्वल टू mg मास इंटू ग्रॅव्हिटी प्लस फ्रिक्शनल फोर्स असं हे याचं फ्रिक्शनल फोर्स असं हे याचं सूत्र आहे, लिहून घ्या तुम्ही. F इज इक्वल टू mg प्लस F म्हणजे फ्रिक्शनल फोर्स असं म्हणतोय मी त्याला. आता हे mg दिलेलं आहे, त्याने g दिलेला आहे, g इथं घालायचं आहे, g 10 दिलेला आहे. त्याच्यानंतर m दिलेला आहे 1800 किलोग्राम, म्हणजे हे 8000 झालं. या दोघांचा गुणाकार केल्यानंतर हे 8000 होत आहे आणि आपल्याला फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो त्यांनी दिलेला आहे 4000. तर टोटल काय होत आहे
22,000 न्यूटन इतका तो फोर्स लागतो. आता हा आपण फोर्समध्ये काढलेला आहे, पण आपल्याला काय मोजायची आहे? ताकद, ज्याला आपण पॉवर म्हणतो, ती मोजायची आहे. आता ती ताकद मोजत असताना आपल्याला काय करायचं आहे? पॉवर इज इक्वल टू फोर्स इंटू वेलॉसिटी, दाब आणि वेग यांचा गुणाकार म्हणजेच ताकद, असं मराठीमध्ये सूत्र आहे मित्रांनो. तर FV असं मी लिहितो. आता ह्या 22,000ला आपल्याला V दिलेला आहे, 2 मीटर पर सेकंद असं दिलेलं आहे. त्यामुळे Vच्या जागी 2 घालायचं म्हणजे 22,000चं 44,000 असं होतं. आणि ह्याला 44,000ला 746 भागलं म्हणजे ही हॉर्स पॉवरमध्ये येतं. आता ही इथं वरती जी आपण पॉवर काढली 44,000 ही वॅटमध्ये आहे. वॅटचं कन्व्हर्जन जेव्हा आपण हॉर्स पॉवरमध्ये करतो तेव्हा त्याला 746 भागावं लागतं. आणि हा भागाकार केल्यानंतर 59 हे त्याचं करेक्ट आन्सर येतं आणि हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो. पुढे जाऊया आपण. आता हा भिंगांवर आलेला प्रश्न आहे. ज्याच्या प्रत्येक पृष्ठाची वक्रता त्रिज्या, ज्याला आपण फोकल लेंथ रेडियस ऑफ कर्वेचर म्हणतो, वक्रता त्रिज्या, फोकल लेंथ नाही, ठीक. तर रेडियस ऑफ कर्वेचर ही 50 सेंटीमीटर आहे. आता हा डबल बहिर्वक्र भिंग दिलेला आहे त्यांनी, डबल बहिर्वक्र भिंग. आता डबल बहिर्वक्र भिंग कसा असतो मित्रांनो? त्याचा वक्र कुठं आहे? बाहेरच्या साईडला आहे, ठीक आहे. तर ह्या डबल बहिर्वक्र भिंगाच्या प्रत्येक पृष्ठाची त्रिज्या 50च दिलेली आहे. हे फार सोपं केलेलं आहे त्यांनी. वेगवेगळी दिली असती तर आपल्याला वेगवेगळं घ्यावं लागलं असतं. तर त्याचं नाभीय अंतर विचारलेलं आहे. जर काचेचा वक्रीभवन दर्शक हा 1.5 असेल, म्हणजे वक्रीभवन दर्शक म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास असं त्याला म्हटलं जातं. आता मी एक सूत्र लिहितो बघा, 1/f म्हणजे नाभीय अंतर, F म्हणजे नाभीय अंतर, फोकल लेंथ असं होतं. 1/f इज इक्वल टू n, हे n आहे समजून घ्या जरा, n -1 म्हणजे जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे त्याच्यातून आपण 1 वजा करायचा आहे आणि त्याला गुणायचा आहे कशाने? दोन्ही नाभीय अंतर जे दिलेले आहेत, बहिर्वक्र भिंगाच्या ज्या वक्रता त्रिज्या दिलेल्या आहेत त्या त्रिज्येचा व्यस्तानुपातांची बेरीज आपल्याला करायची आहे मित्रांनो. हे इतकं सोपं होतं, पण ज्याला हा फॉर्म्युला माहीत होता त्यांनी ते सोडवलेलं आहे. आता ह्या फॉर्म्युलामध्ये आपण हे n काय दिलेलं आहे? त्यांनी 1.5 दिलेला आहे, राईट. 1.5 मधून आपण 1 वजा केला तर 0.5 उरतं, ठीक आहे. 0.5 समजून घ्या. आता हे इतकं ॲक्युरेसी नाही आहे याच्यामध्ये लिखाणामध्ये. त्याच्यानंतर वक्रता त्रिज्या जी आहे ती दोन्हीची 50 अशी दिलेली आहे, म्हणजे 1/50 अधिक 1/50 असं याचं इथं पण 1/50 असं होतं आहे, ठीक आहे. तर दोन्हीचं 1/50 झालेलं आहे. 1/50 अधिक 1/50 दोन्हीचं जर आपण बेरीज केली तर 1/25 असं येतं आहे. आणि 1/25ला परत 1/2 गुणायचं आहे, कारण 0.5 म्हणजेच 1/2 हे आपण शिकलेलो आहे CSATच्या लेक्चरमध्ये. तर 1/25 असं जर आपण केलं याचं 1/25 तर परत हे 1/50 असं येतं, म्हणजे 1/f हे 1/50 असं येत असेल तर f हा 50 येतो मित्रांनो. म्हणजे हे 50 सेंटीमीटर हे याची भिंगाचं नाभीय अंतर जे आहे, फोकल लेंथ जी आहे ती 50 ही येते, ठीक आहे. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघूया. परत एक गणित सोडवायला सांगितलेलं आहे. ह्याने काय विचारले? लांबीचे
नवीन एकक असे निवडले की ज्यानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती 1 एकक असेल. म्हणजे आपल्याला जी डिस्टन्स आहे, जे लांबी आपण जे मोजतो, ते अंतर जे आहे ते अंतर आपण कशात मोजायचं आहे? एककात, 1 एककात मोजायचं आहे. आता विषय कसा इथं त्यांनी अंतरपेक्षा प्रकाशाची निर्वात पोकळीतील गती ही 1 एकक आहे असं म्हटलेलं आहे. ठीक, तर निर्वात पोकळीत 1 एकक अशी प्रकाशाची गती आणि सूर्यप्रकाश जो पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी जो लागतो वेळ तो त्यांनी दिलेला आहे 8 मिनिट 20 सेकंद असा दिलेला आहे. तर लांबीच्या नवीन एककानुसार सूर्य व पृथ्वीमधील अंतर काय असेल? आपल्याला माहित आहे मित्रांनो, आपण स्पीड वेग हे अंतर भागिले वेळ असं असतं. आता यामध्ये एक दिलेलं काय काय बघा, या सूत्रामधलं त्यांनी आपल्याला स्पीड दिलेला आहे. स्पीड 1 एकक आहे, 1 एकक आहे. ठीक, त्याच्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे आपल्याला, त्यांनी वेळ दिलेली आहे 8 मिनिट 20 सेकंद. आता 8 मिनिट 20 सेकंद आपण जर याचं केलं तर 1 एककच आहे. 1 एकक गुणिले आपल्याला सेकंदामध्ये मोजायचं आहे. सेकंद 8 मिनिट 20 सेकंद म्हणजे 8 गुणिले 60 अधिक 20 याचं जर केलं 8 संग 48, 480 अधिक 20 जर केलं तर हे 500 असं येतं मित्रांनो, 500 येतं आणि हेच आपलं उत्तर आहे. ठीक, हे समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी परत तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो कमेंटमध्ये. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 55 हा परत एक गणित सोडवायला सांगितलेला आहे, पण गणित सोपं आहे. ठीक, विशिष्ट वारंवारता असणारा एक ध्वनी तरंगाचा वेग 336 मीटर पर सेकंद आहे. लक्षात ठेवा, इथं मीटर पर सेकंद दिलेला आहे आणि त्याची तरंग लांबी ही 3 सेंटीमीटर आहे. तर वारंवारता काढा, ती श्रवणीय असेल की नाही हे सांगा. तर 2 या ठिकाणी आपल्याला द्यायच्या. एक तर त्याची फ्रिक्वेन्सी ज्याला आपण वारंवारता म्हणतो ती काढायची आहे आणि दुसरं ते श्रवणीय असेल, ऑडिबल असेल की नाही ते पण सांगायचं आहे. आता हे गणित सोडवत असताना आपल्याला दिलेलं काय काय बघा. पहिला आपण फॉर्म्युला जसं म्हणतो तसं, तर वेग हा सी म्हणून देऊया आपण. सी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी एच म्हणतो मी इथं, आणि एच इंटू लॅम्बडा. लॅम्बडाला आपण वेव्हलेंथ असं म्हणतो, तरंग लांबी असं म्हणतो. ठीक, तर ही 336 मीटर पर सेकंद दिलेली आहे. मी इथं वरती सोडवलेलं आहे बघा. 336 गुणिले 10चा दुसरा घात म्हणजे 10चा वर्ग, ह्याला 3 जेव्हा गुणतो आपण तेव्हा आपल्याला उत्तर येतं 11,200 ही फ्रिक्वेन्सी येते. आता ही फ्रिक्वेन्सी हर्ट्झमध्ये येते. हर्ट्झ हे फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता मोजण्याचं एकक असून आता ही 11,000 आलेली आहे. आता इथंपर्यंत आपण आलो. आता इथं 2 पर्याय आहेत, ती पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4, पण ती श्रवणीय आहे का नाही हे आपण जर काढलं तर आपल्याला बरोबर उत्तरापर्यंत पोहोचायला येतं. श्रवणीयता मित्रांनो लक्षात ठेवा, 2 किलोहर्ट्झ ते 20 किलोहर्ट्झ ही ऑडिबल रेंज आहे. 2 to 20K. ठीक, सो 2K to 20K ही श्रवणी म्हणजे 2000 ते 20,000. आता 11,200 ही 2000 ते 20,000च्या मध्ये येते का? तर येते आणि त्यामुळे ती श्रवणीय आहे. त्यामुळे चौथं हे उत्तर योग्य ठरत आहे. हा पण प्रश्न फार किचकट अशा पद्धतीचा विचारला गेला होता. जर 2 रोध एकसर जोडणीने जोडले तर त्याचा परिणामी रोध हा 45 ओहम इतका आहे. म्हणजे R1 प्लस R2 हा किती झाला मित्रांनो? 45. ठीक, हे पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे.
त्याच्यानंतर हे जर समांतर जोडणीमध्ये जोडले तर त्यांचा रोध 10 होतो. 1/r1 प्लस 1/r2 असं होतंय. रोध हा दुसरा आहे. हे किती आहे 10, 1/10 असं होतंय. आता हे जर सोडवलं आपण समीकरण, इथं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन समीकरण येतं. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन समीकरण आपण जर सोडवलं तर ह्याचं जे बरोबर उत्तर आहे ते 15 आणि 30 असं येतं. आपल्याला काय करायचं आहे, हे 1/r1 आणि 1/r2 जे आहे याचं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होतं आणि r1 प्लस r2 म्हणजे r1 अधिक r2 हा 45 आहे. त्याच्यामधून r1 किंवा r2 काढून ह्या समीकरणात घालायचं तर एक सामायिक समीकरण तयार होतं आणि ते समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला हे उत्तर येतं. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 57. विटॅमिन B12चे खालीलपैकी स्रोत कोणते आहेत? विटॅमिन B12 मित्रांनो हा फार सोपा प्रश्न आहे. मासे, यकृत, लहान आतड्यांमधील जीवाणू हे विटॅमिन B12चे स्रोत आहेत मित्रांनो. त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया आपण. एक जुनक एक पाचक रस परिसंकल्पना असे सूचित करते की एक जुनक एका पाचक रस संश्लेषण क्रियेला नियंत्रित करतो असे प्रस्तावित करणारे कोण असं विचारलेलं आहे. तर हे बीडल आणि टॉटम हे जे आहेत यांनी हे प्रस्तावित केलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बीडल आणि टॉटम यांनी काय सूचित केलेलं आहे, एक पाचक रस आणि एक जुनक. एक जुनक हा एक पाचक रसाच्या संश्लेषणाला नियंत्रित करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 59. लायकेनच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विवरण बरोबर आहे? तर आपल्याला माहिती आहे हा सहसंबंधाचा प्रकार आहे लायकेन. तर लायकेनमध्ये कवक हे आर्द्रता व खनिजाचे शोषण करून शैवालास उपलब्ध करून देते. तर शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करून कवकाला तो संरक्षण प्रोव्हाइड करतो आणि त्यामुळे हे सहसंबंधाचं एक उदाहरण आहे. म्युच्युअली बेनिफिशियल असं जे आहे तो प्रकार हा इथं आहे. सहसंबंधामध्ये दोघांनाही त्यामध्ये फायदा झालेला दिसून येतो, कोणाही यामध्ये हानी होत नाही आणि असा हा प्रकार असल्यामुळे याचं पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे मित्रांनो. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक फळे पिकण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात असं दिलेलं आहे? तर फक्त ड असं याचं उत्तर आहे. इथिलीन हे फक्त फळे पिकण्याच्या क्रियेला नियंत्रित करतं, हे याचं पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर वर्गीकरण तत्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे असं त्यांनी विचारलेलं आहे? तर फोलाज, पायल आणि कटलफिश हे जे उदाहरण आहे हे योग्य आहे मित्रांनो. बाकी सगळे जे उदाहरणं आहेत हे अयोग्य आहेत. प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी कोणते नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही किंवा नाहीत असं विचारलेलं आहे? तर टाकाऊ पदार्थ नसलेला क्रिएटिन हा फक्त टाकाऊ पदार्थ नाही, बाकी सगळे नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ आहेत. क्रिएटिनमध्ये नायट्रोजन युक्त हा नाही. प्रश्न क्रमांक 63. वृक्ष्ण हे साधारणतः कधी अंडकोशामध्ये उतरतात? तर हे सरळ आहे, जन्माच्या वेळी उतरतात. ठीक आहे, नसतील तर त्याच्यासाठी ऑपरेशन करावं लागतं लगेच जन्माच्या नंतर. ठीक आहे, तर हा प्रश्न एक साधा सोपा होता. पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाला. खालीलपैकी कोणत्या उपयोजित जीवशास्त्राच्या शाखा आहेत? उपयोजित म्हणजे अप्लाइड बायोलॉजी आपण ज्याला म्हणतो ते. आता ह्याच्यामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र मायक्रोबायोलॉजी, त्यानंतर
कृषी विज्ञान, औषध निर्माणशास्त्र आणि वैद्यकशास्त्र. तर मायक्रोबायोलॉजी हे अप्लाइड नाही आहे, सूक्ष्मजीवशास्त्री हे अप्लाइड नाही आहे, ते स्वतःच एक शास्त्र आहे, मूळ शास्त्र. आणि अप्लाइड शास्त्र जे आहेत ते कृषी, मेडिकल आणि फार्मसी हे आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2 मित्रांनो, फक्त ब, क आणि ड, यातलं चुकीचं आहे. ठीक, सोपा प्रश्न होता हा. त्यानंतर फॅरेडचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस आर कन्सर्न्ड विथ, कशाशी निगडीत आहे? तर सममूल्य भार याच्याशी निगडीत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न 66 क्रमांकाचा, ज्या केंद्रक भागांचे अणुक्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात, म्हणजे अणुक्रमांक आणि अणुवस्तुमान हे विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असेल तर त्यांना काय म्हणतात असं विचारलेलं आहे. तर त्यांना मित्रांनो म्हणतात आयसोटोन्स. आयसोटोप्स हे तुम्ही उत्तर देण्याची शक्यता जास्त आहे, पण आयसोटोन्स त्यांना म्हटलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न, स्थिरांकाचे एकक, स्थिरांक ए चे एकक डॅश डॅश वंडरवॉल्स आहे. तर वंडरवॉलचं जर आपण इक्वेशन काढलं तर त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं ह्या गणक किंवा ज्या पद्धतीने एंटिटीज घटक येतात त्या घटकाचं जर आपण एकक काढत गेलो तर याचं चौथं उत्तर जे आहे के पी ए डी एम रेस टू 6 मोल रेस टू -2 हे याचं परफेक्ट उत्तर आहे. हे कसं आलं हे आपण क्लासमध्ये समजावून दिलेलं आहे मित्रांनो. पुढं प्रश्न क्रमांक 68, उपसर्ग गुणांक 10⁻⁸ किती? द प्रिफिक्स फॉर मल्टिपल ऑफ 10⁻18 इज हेक्सा, एक्सा असं होतं. तर टेरा, पेटा, अट्टो हे सगळे ऑप्शन जे आहेत ते वेगवेगळ्या उपसर्गाला प्रमाणित करतात. तर या पद्धतीनं 10⁹, 10⁻12, 10⁻6, त्याच्यानंतर 10⁻15 आणि 10⁻18 हे 3-3चे 10⁻3, 10⁻6, 10⁻9, 10⁻12, 10⁻15 आणि 10⁻18, 10⁻21, 10⁻24 अशा पद्धतीनं हे उपसर्ग लागलेले आहेत. याचा एक तक्ता आपण प्रोव्हाइड करणार आहोत. तर त्यानुसार हा प्रश्न होता आणि अत्यंत सोपा प्रश्न मानला गेला हा. प्रश्न क्रमांक 69, ज्या सामूल्य पीएच, सामूल्यला पीएच म्हटलं यांनी, इंग्लिशमध्ये पीएचला यांनी सामूल्य असं भाषांतर केलंय. ज्या सामूल्यला प्रथिन कलिलांवर असलेला भार विरुद्ध होतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात. म्हणजे द पीएच ॲट विच द चार्ज ऑन प्रोटीन कोलाइड इज रिव्हर्स्ड इज कॉल्ड ॲज अ आयसोइलेक्ट्रिक पॉइंट, समविद्युत बिंदू असं म्हणतात. समविद्युत बिंदू असं म्हणतात. याच्यानंतर ली चॅटलियरचे तत्व असे सूचित करते की डॅश डॅश असेल तर वरील रासायनिक अभिक्रियेत जास्तीत जास्त अमोनिया वायू तयार होईल. तर याच्यासाठी कंडिशन म्हणजे वरच्या अमोनिया जो तयार व्हायला NH3 म्हणजे अमोनिया, तर हा अमोनिया जास्तीत जास्त तयार होण्यासाठी काय असलं पाहिजे असं ते म्हणतात. म्हणजे काय, ही एक तर पहिली तर ही उष्णता उत्सर्जन करणारी अभिक्रिया आहे. उष्णताग्राही नाही, उष्णता उत्सर्जी अशी ही अभिक्रिया आहे. त्यामुळे उष्णता कशी असली पाहिजे मित्रांनो? कमी असली पाहिजे. ठीक, हे झालं. आणि दाब काय असला पाहिजे? जास्त असला पाहिजे. म्हणूनच ह्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 उच्च दाब आणि कमी तापमान हे याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 98 हा करंट अफेअर्सवर विचारला गेलेला प्रश्न होता. GSAT 7
हा पहिले नौदल उपयुक्त उपग्रह केव्हा प्रकाशित करण्यात आला, तर याचं उत्तर आहे ऑगस्ट 2013. इथं महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो, प्रश्न विचारला जातोय 2017मध्ये आणि GSAT-7 हा प्रक्षेपित केला होता नौदलासाठी, तो कधी केला होता? ऑगस्ट 2013मध्ये. लक्षात ठेवा, ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.